नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. फेब्रुवारी महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही 16 तारखेला म्हणजेच रविवारी साजरी केली जाणार आहे. या संकष्टी चतुर्थीला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी असं देखील म्हणतात. या दिवशी आपल्याला आपल्या कितीही कठीण इच्छा असू द्या त्या पूर्ण होत नसेल, एखादी इच्छा एखादं काम 100% पूर्ण व्हायला आलं असेल आणि होता होता ते काम जर का पूर्ण होत नसेल तर अशा कुठल्याही तुमच्या समस्येसाठी, कुठल्याही तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा 11 तांदळाचा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला या संकष्टी चतुर्थीला करायचा आहे. या उपायामुळे तुमच्या इच्छापूर्ती होणार आहे, तुमची अडलेली कामं पूर्ण होणार आहे. इतका प्रभावी असा हा उपाय आहे. संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि गणपती बाप्पा हे बुद्धीचे, विद्येचे, त्याचप्रमाणे ज्ञानाची देवता आहेत. त्याचप्रमाणे विघ्नहर्ता आहे, संकट मोचक देखील आहे. या दिवशी गणपती बाप्पांची जो कोणी व्रत करतो, उपासना करतो, पूजा करतो, त्याचे सर्व संकट गणपती बाप्पा नक्कीच दूर करतात. पहा, फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं. या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व संकट दूर होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. आणि म्हणूनच आपण देखील आपलं संकट दूर करण्यासाठी, आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्ही उपवास जरी करत नसाल तरी देखील तुम्ही हा उपाय नक्की करू शकतात. उपाय आपल्याला कधी करायचा, कसा करायचा याच विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा. कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपती लिहायला विसरू नका. आणि जर का चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. पहा, उदय तिथीनुसार संकष्टी चतुर्थी 16 फेब्रुवारीला म्हणजेच रविवारी साजरी केली जात आहे. तुम्ही उपवास करत असाल तर संपूर्ण दिवसभर उपवास धरायचा आहे. रात्री चंद्रोदय झाल्यावर चंद्राचं दर्शन घेऊन तुम्ही हा उपवास सोडायचा आहे. आता जर का तुम्ही उपवास जरी करत नसाल तरी देखील तुम्ही गणपती बाप्पांची पूजा अर्चा करून तुम्ही हे उपाय करू शकतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यात तुम्हाला थोडंसं पंचामृत, पंचगव्य किंवा तुम्ही गंगाजल नसेल तर थोडंसं गोमतीर पाणी टाकून याने आंघोळ करायची आहे. बघा, प्रत्येक विशिष्ट तिथीला तुम्ही या पद्धतीने जर का आंघोळ केली तर तुमच्यात असलेली नकारात्मकता, निगेटिव्ह ऊर्जा, वाईट बाधा ह्या निघून जातात आणि आपण केलेल्या पूजेचं, व्रताचं आणि सेवेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं. बघा, आपल्याला सकाळी उठल्यावर गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची आहे. गणपती बाप्पांना पाण्याने, पंचामृताने अभिषेक घाला. गणपती बाप्पांना दुर्वा, हळदी कुंकू, अखंड अक्षदा, लाल जास्वंदाचं फूल अर्पण करा. मोदकाचे नैवेद्य किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. आणि या पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. दिवसभरात एक वेळा तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही तुमच्या सवडीनुसार दिवसभरात केव्हाही करू शकतात. बघा, ज्या वेळेस तुम्ही हा उपाय करणार आहात त्यावेळेस तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे. देवघरात धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचं. गणपती बाप्पांसमोर शक्य असल्यास शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला 11 अखंड अक्षदा घ्यायच्या आहे. बघा, तांदूळ घेताना या अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. तुम्हाला यातील 11 दाणे घ्यायचे. याला थोडीशी हळद कुंकू लावून हे रंगीत तांदूळ तुम्हाला करून घ्यायचे आहे. यानंतर गणपती बाप्पांसमोर बसून तुम्हाला हे तांदळातला एक तांदळाचा दाणा उजव्या हातात घ्यायचा आहे आणि तुम्हाला एक मंत्र हा 11 वेळा म्हणायचा आहे आणि हा तांदूळ गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे. पुन्हा दुसरा तांदूळ घ्यायचा, हा मंत्र 11 वेळा म्हणायचा, पुन्हा तांदूळ गणपती बाप्पांना अर्पण करायचं. असं तुम्हाला 11 तांदूळ घेऊन 11 मंत्र म्हणून हे तांदूळ गणपती बाप्पांना अर्पण करायचे. तर मंत्र असा आहे: ओम इदम अक्षदम ओम गण गणपते नमः. ओम इदम अक्षदम ओम गण गणपते नमः. हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. यानंतर तुम्हाला 108 वेळा म्हणजेच एक माळ ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः किंवा ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे. तुमची जी इच्छापूर्ती असेल, तुमची जी इच्छा असेल ती गणपती बाप्पांना मनोमन सांगायची आहे, व्यक्त करायची आहे.
पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे. पहा, ज्या वेळेस कुठलीही सेवा तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण विश्वास ठेवून करतात, त्याचं फळ हे 100% नाही तर 101% आपल्याला मिळत असतं. आणि जर का आपण हे उपाय, गणपती बाप्पांचे उपाय आपण चतुर्थीला केले, तर या दिवशी गणेश तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मक असतात. त्यामुळे आपण या दिवशी केलेले उपाय 100% फलित जात असतात. आणि म्हणूनच आपण आपली कठीणातील कठीण इच्छापूर्तीसाठी, आपलं एखादं काम अडलं असेल ते पूर्ण करण्यासाठी, एखाद्या कामात तुम्हाला अडचणी येत असेल तर त्या अडचणी दूर करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्हाला करायचा आहे. आता बघा, हे तांदूळ आपल्याला दिवसभर तिथेच ठेवायचे आहे. तुम्ही दुसऱ्या दिवशी हे तांदूळ उचलून घ्यायचे, एका कागदाच्या पुडीत बांधून घ्या आणि हे तांदूळ तुम्ही तुमच्याजवळ, तुमच्या पर्समध्ये, तुमच्या पाकिटामध्ये ठेवायचे आहेत. पहा, हा उपाय तुम्ही प्रत्येक चतुर्थीला करू शकतात. अगदी साधा सोपा उपाय आहे. घरच्या घरात आपण हा उपाय करू शकतो. पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने करा. एक वेळेस उपवास नाही केला तरी चालेल, परंतु उपाय करताना आधी गणपती बाप्पांची पूजा करून घ्या, त्यानंतरच तुम्हाला उपाय करायचा आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.